नमस्कार मैत्रिणींनो. तर ह्या अशा मोठ्या काठाच्या जेव्हा साड्या असतात, ह्या अशा मोठ्या काठाच्या किंवा ह्या गोटच्या अशा आणि लेसच्या, तर त्यावेळेस काय होतं, तर आपण ज्यावेळेस फॉल लावतो त्यावेळेस झोळ येतो, घोळ येतो. झोळ किंवा घोळ ह्या दोन्हीपैकी. झोळ घोळ कोण कोण काय काय बोलतं, तसं मी सांगते. झोळ घोळ येतो तर तो येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर ही साडीला मी फॉल लावलेला आहे. तर तो कसा लावायचा, तर इथं लावल्यानंतर प्लेट्स टाकायच्या. साधारण एवढी एक साडी झाली की ही अशी प्लेट टाकायची. बघा, छोटीशी अगदी घडी घेऊन प्लेट टाकायची. मग परत एवढी अशी साडी परत झाली की परत एक प्लेट टाकायची आणि इथून पुढं प्लेन, असे 2 प्लेट्स टाकायच्या. मग त्याच्यामुळं काय होतं, तर हा जो येणारा घोळ असतो किंवा झोळ असतो तो आपोआप त्या प्लेट्समुळं जिरल्या जातो आणि ह्याला कुठंही असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फॉल लागल्या जातो. कुठंही घोळ किंवा झोळ येत नाही. ह्या साड्यांच्या बाबतीतही तसंच, म्हणजे कोणतीही लेसची किंवा गोट असा खाली जो गोट असतो, हे बघा, तर ह्या साड्यांना आणि हे जे मोठे काठ असतात ह्या साड्यांसाठी हे असं केल्यानंतर खूप छान फॉल लागला जातो. तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने फॉल लावत जा. झोळ येत नाही आपल्याला, सारखं सारखं उसवायला लागत नाही, पटकन इझिली अगदी थोड्या वेळात आपलं काम होऊन जातं. तर तुम्हाला ही कशी ट्रिक वाटली, नक्की तुम्ही ट्राय करा. म्हणजे तुम्हाला ही कसं वाटलं ते नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगता. ओके, बाय मैत्रिणींनो. लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. बाय मैत्रिणींनो.